तर चला आपण इझी आणि फास्ट असा होणारा नाश्ता बनवूया आज. तर इथे मी आज बनवणार आहे रव्याचा उपमा म्हणजे सुजीचा हलवा. तर इथे मी आता रवा घेतलेला आहे आणि त्या कढईमध्ये तेल टाकलं आणि वास येईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे. याच्यानंतर आता कांदा मस्त असा परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी. हे पण छान आपल्याला परतून घ्यायची, भाजून घ्यायची. इथे 7 ते 8 मिरच्या घेतल्या मी बारीक कट करून. कोथिंबीर घेतला. कोथिंबीर फोडणीमध्ये टाकल्यानंतर उपम्याची टेस्ट खूप छान येते. याच्यानंतर जो आपण रवा मी भाजलेला होता तर ते याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि ते 2 वाट्या जर घेतल्या तर याचे 4 वाट्या पाणी टाकायचं आहे, कारण रवा जास्त पाणी पितो तर त्याच्यामुळं दुपटीनं आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि छान आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि याच्यामध्ये साईडला मी गरम पाणी करून घेतलेलं होतं. तर आता हे गरम पाणी आपल्याला थोडं करून याच्यामध्ये छान असा टाकायचं आणि फिरून घ्यायचं. तर खायला तयार आहे आपला झटपट असा उपमा रेसिपी.